नमस्कार. मी शंकर शेलार, खगोल अभ्यासक, सांगली. आज आकाशामध्ये खग्रास चंद्रग्रहण घडत आहे. त्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरून बरेच व्हिडिओज गैरसमज पसरवणारे, समाजामध्ये भीती पसरवणारे, अंधश्रद्धा पसरवणारे असे व्हिडिओज व्हायरल होत आहेत. म्हणून एक खगोल अभ्यासक म्हणून मी आपणास या व्हिडिओद्वारे सांगू इच्छितो की या गैरसमजांना खगोल विज्ञानामध्ये कसलाही आधार नाही. विशेषतः गरोदर स्त्रियांच्या बाबतीत जे सांगितलं जातं आहे किंवा त्यांच्यावरती जी बंधनं लादली जात आहेत ती सर्व अनैसर्गिक आहेत. खाऊ नये, पिऊ नये, लघवी संडास करू नये, जाग्यावरून उठू नये, बसून राहावं, झोपू नये, अशा प्रकारची बंधनं त्यांच्यावरती लादली जात आहेत. नाहीतर गर्भामध्ये विकृती निर्माण होते वगैरे असे जे काही समज आहेत ते केवळ गैरसमज आहेत. हजारो लाखो बालकांमध्ये एखाद्या बालकामध्ये जी काही विकृती येते ती निसर्गतः येत असते. कधीकधी त्या गरोदर मातेनं काही अँटीबायोटिक्स ग्रहण केलेले असतात, औषधं खाल्लेले असतात, तर कधीकधी त्यांच्या जेनेटिकल चेंजेसमुळं किंवा गुणसूत्रांमधील दोषांमुळं हे अशी गर्भामध्ये विकृती निर्माण होते. अपवादात्मक अशा केसेस असतात आणि प्रत्येक गोष्टीला या विश्वामध्ये प्रत्येक गोष्टीला अपवाद हा आहे. त्याचा संबंध ग्रहणाशी लावणं अत्यंत चुकीचं आहे. 5व्या शतकातील आपल्या देशातील शास्त्रज्ञ आर्यभट्ट यांनी असं म्हटलं आहे की ग्रहणं म्हणजे प्रकाश आणि सावली यांचा खेळ. म्हणजे सूर्याचा प्रकाश पृथ्वीवरती पडतो, पृथ्वीची सावली अंतराळात पडलेलीच असते. त्या सावलीत जेव्हा चंद्र जातो तेव्हा तो झाकला जातो आणि तांबडा दिसतो किंवा काळपट दिसतो. आता त्याचा आणि आपल्या जीवनाचा काय संबंध? तर काहीच नाही. सूर्यग्रहणाच्या वेळेस सूर्य पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये चंद्र येतो तेव्हा चंद्र सूर्याला झाकतो आणि चंद्राची सावली पृथ्वीवरती पडते. ती काही भागावरती पडते. पृथ्वीचा पृष्ठभाग फार मोठा, तिचा सर्कम्फरन्स हाच 40,000 किलोमीटर व्यासाचा आहे आणि चंद्राची जी सावली पडते ते काही 100 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये पडलेली असते. म्हणजे अगदीच थोड्या भागावरती, नगण्य भागावरती ती सावली पडलेली असते आणि ही सावली आपल्याला अपायकारक तर नसतेच, उलट हितकारक असते. त्याच्यामुळं कसल्याही वातावरणीय बदल होत नाही, अन्न दूषित होत नाही, काहीही असं घडत नसतं. तसं जर झालं असतं तर मग दररोज आपण 12 तास पृथ्वीच्या सावलीत जात असतो, झोपत असतो. मात्र दुसऱ्या दिवशी दिवसभराचा शीण जाऊन आपण नवीन जोमानं ताजेतवाने होऊन कामाला लागत असतो. एवढी पृथ्वीची सावली आपल्यासाठी हितकारक असते आणि तीच सावली आज चंद्रावरती पडणार आहे. दररोज आपण 12 तास कमीत कमी, कधीकधी 13 तासाची रात्र असते, एवढा वेळ आपण त्या पृथ्वीच्या सावलीत असतो. तर या सावलीला घाबरण्याचं काम नाही. तसंच सूर्यप्रकाशाला पण घाबरण्याचं काम नाही. सूर्यप्रकाश आहे म्हणून तर आपल्याला एनर्जी मिळते किंवा तुम्ही आम्ही सर्वजण जिवंत आहोत. म्हणजे प्रकाश हा सुद्धा आपल्याला, सूर्यप्रकाश किंवा ऊन हे सुद्धा आपल्यासाठी हितकारक आहे आणि सावलीसुद्धा आपल्यासाठी हितकारक आहे, प्रेरक आहे, आपल्याला शक्ती देणारी अशीच आहे, संजीवक आहे, घातक नाही. कृपया कोणीही कसल्याही अफवांवरती भरवसा ठेवू नये. वैज्ञानिक दृष्टिकोन जीवनामध्ये अंगीकारावा आणि या गरोदर स्त्रियांनी कसलीही बंधनं स्वतःवरती लादून घेऊ नये. त्या बंधनामुळंच त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. अशा अनेक केसेस यापूर्वी घडलेल्या आपण अनुभवलेल्या आहेत, ऐकलं आहे, पाहिलेलं आहे. गर्भामध्ये विकृती ही ग्रहणामुळे येत नसते आणि इतर लोकांच्या सुद्धा दैनंदिन जीवनामध्ये, अन्न पाण्यामध्ये, हवेमध्ये दूषित होण्याचं काहीही घडत नसतं. तर कोणीही या गैरसमजांना बळी पडू नये आणि विज्ञानावर भरोसा ठेवून, वैज्ञानिक दृष्टिकोन जीवनात अंगीकारून आपण ग्रहण हा एक
एन्जॉयमेंटचा किंवा आनंददायी एक खगोलीय आविष्कार, अलौकिक असा आविष्कार, देखणा आविष्कार म्हणून तो जरूर सर्वांनी पाहावा. आम्ही तसे जाहीर कार्यक्रम आयोजित करतो. सूर्यग्रहण असेल तर दुर्बिणीमधून दाखवतो, चंद्रग्रहण असेल तर उघड्या डोळ्यांनी त्याचा आस्वाद घेतो आणि ह्या ग्रहणाचा आस्वाद घेत घेत आम्ही अन्नग्रहणाचा सुद्धा आस्वाद घेत असतो. आणि हे केवळ आम्हीच नाही तर जगभर हे लोक करतायत, त्याचा आनंद घेत आहेत. तर कृपया कोणीही कसल्याही गैरसमजांना बळी पडू नये. कालबाह्य झालेल्या गैरसमजांना घाबरून कोणीही घरामध्ये बसून राहू नये. उलट हा नैसर्गिक आविष्कार घराबाहेर जाऊन सर्वांनी एन्जॉय करावा असं मी आपणास आवाहन करतो. धन्यवाद.